सात फेरे अग्नीच्या साक्षीने भाग 14 मागील भागात केतकीने बेडवर अंग टाकलं. तिने डोळे बंद ठेवून झोपायचा प्रयत्न केला, पण झोप लागत नव्हती. एक तर अनुष्काचं टेन्शन आणि त्यात नीताचे वाक्य कानात घुमत होते. खरंच सागर ड्रिंक करत असतील का? जाऊबाई खोटं तर बोलत नसतील ना? पण मग जाऊबाई खोटं बोलल्या असतील तर सागर गप्प का बसले? माझ्या प्रश्नाचं उत्तर का नाही दिलं त्यांनी? विचाराने केतकीला पुन्हा हंबरडा फुटला. तिने तसंच ब्लँकेट डोक्यावरून ओढून घेतलं आणि आतल्या आत दप्पत रडत होती. आता पुढे. रात्री 10 वाजता सागर उशिरा घरी आला. त्याने जेवण केलं आणि बेडरूममध्ये आरामासाठी गेला. केतकी दुपारी गेल्यापासून त्याला घरात थांबावंसं वाटत नव्हतं. सगळीकडे त्याला तिचेच भास होत होते. थोडा वेळ बाहेर जाऊन फ्रेश व्हावं म्हणजे बरे वाटेल म्हणून तो घराबाहेर पडलेला होता. पण यायला आता रात्र झाली होती. रोज केतकीसाठी वेळेवर घरी येऊन जेवणारा आज त्याला त्याच्या जेवणाचंही भान राहिलं नव्हतं. डोक्यात सारखं केतकी आणि तिचं अचानक बदललेलं वागणं याचेच विचार यायला चालू होते. त्याने त्याचा मोबाईल हातात घेतला. स्क्रीन स्क्रोल करताच त्याला केतकीचा सुंदर प्रोफाईल दिसला, जो की त्यांच्या लग्नातील फोटो होता. त्याने लगेच काहीतरी विचार करून केतकीचा नंबर डायल केला. 2-3 वेळेस रिंग वाजून बंद झाली, पण केतकीने कॉल रिसीव्ह केला नाही. "मला माहीत आहे की तू आता माझ्यावर खूप रागावली आहेस. तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी नक्की देईल, पण तू घरी आल्यानंतर. तोपर्यंत तुझा रागही निवळेल. मी तुझ्याशी खोटं नाही बोलू शकणार केतू. पण हे ड्रिंकचं खूळ तुझ्या डोक्यात घातलं कुणी?" सागर आता चिंतेत पडत होता. मोबाईल वाजून बंद पडल्यावर केतकीने फोन हातात घेतला. सागरचे 2-3 मिस कॉल पडले होते. केतकी फोन पाहतच होती की सागरचा पुन्हा फोन आला. तो तिला सतत फोन करत होता, पण नीताच्या बोलण्याचा केतकीवर चांगलाच प्रभाव पडला होता. तिने यावेळेसही फोन रिसीव्ह केला नाही. वारंवार फोन करूनही ती कॉल उचलत नाही. सागर निराश झाला आणि दुःखी होऊन बाल्कनीत जाऊन उभा राहिला. रात्री उशिरा झोप लागल्यामुळे केतकीला सकाळी जाग आली नाही. "केतकी, केतकी." प्रमिला आवाज देत केतकीच्या खोलीत आली. "काय गं आई?" केतकीने अंग वेडंवाकडं करत आळस दिला आणि तशीच पडून राहिली. "अरे देवा, ही अजून उठली नाही. सासरी कशी वागते काय माहीत." स्वतःशीच बडबडत प्रमिला केतकीच्या जवळ गेली. "केतकी, अगं उठ की, 8 वाजून गेले. झोपू दे ना आई थोडं." "अगं आता लग्न झालंय तुझं. तू काय लहान राहिली का आता? आता लवकर उठायची सवय लावून घे जरा. घरी पण कशी वागते देव जाणे." प्रमिलाताईंनी केतकीला कसंबसं उठवलं. "आई, दुसऱ्यांच्या आया लेकी नांदून आल्या की लवकर उठवत नाहीत आणि एक तू." केतकी तोंड वेडं-वाकडं करत बेडवरून उठली आणि अंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये गेली. "प्रमिला, प्रमिला झालं का? उशीर होतोय मला." खालती मधुकरचा आवाज आला तशी प्रमिला खाली गेली. "अहो, निघालात तुम्ही? रात्री लवकर या. केतकी जाणार आहे आज." "एक दिवस शेत राहू दिलं तर काय नुकसान होईल असं?" प्रमिलाने मधुकरला डब्बा दिला. "आलोच कमी, तोपर्यंत तुम्ही मायलेकी गप्पा मारत बसा. लेक नांदून आली, जरा लेकीचं सुखदुःख बघा. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट विसरलीच. जरा 4 गोष्टी समजून पण सांगत जा." मधुकर प्रमिलाकडे नजर रोखत बोलले. त्यांच्या बोलण्याचा तोल प्रमिलाने ओळखला. "उगीच काळजी करता. तुम्ही निवांत राहा. मी आहे ना, मी बोलेल तिच्याशी." प्रमिलाने मधुकरला निरोप दिला आणि ती कामाला लागली. थोड्या वेळाने केतकी फ्रेश होऊन खाली आली. प्रमिलाचे केतकीवर आल्यापासून लक्ष होतं. लग्न झाल्यापासून ती थोडी बदललेली दिसत होती. नेहमी हसत खेळत घरात वावरणारी केतकी आता अबोल असल्यासारखं वावरत होती. प्रमिलाला तिच्या वागण्याचं नवल वाटलं. "केतकी, हे घे चहा." प्रमिलाने तिच्यासमोर चहाचा कप ठेवला. केतकीने तिच्याकडे पाहिलं. आईचा हसरा चेहरा पाहून तिच्या चेहऱ्यावर थोडी हास्यरेषा आली, पण काही क्षणातच ती पुन्हा तिच्या विचारात गुंतली. "काय गं केतकी, काही अडचण आहे का? तुला सासरी त्रास तर नाही ना कसला? जावई बापू कसे आहेत?" प्रमिलाने विषय काढला. सागरचं नाव ऐकून केतकीचे डोळे लगेच पाण्याने भरून आले. "केतकी, तुझ्या डोळ्यात पाणी? काय झालं बाळ? सगळं ठीक तर आहे ना?" ती रडते पाहून प्रमिला आता जास्तच चिंतेत पडली होती. "अगं नाही आई. घरी आई, बाबा, सगळे चांगले आहेत." केतकीने डोळे पुसत उत्तर दिलं. "आणि जावई बापू? ते कसे आहेत?" प्रमिलाच्या बोलण्यावर केतकी क्षणभर गप्प बसली. काय सांगणार होती ती? नीताने जे सांगितलं होतं ते खरं की खोटं हेच माहीत नव्हतं तिला. खरं माहीत व्हायच्या अगोदर उगीच इश्यू नको म्हणून तिने विषय बदलला. "आई, ते पण चांगले आहेत." ती बोलत होती तोच तिचा फोन वाजला. तिने समोरील फोन पाहिला. यावेळेसही सागरचा फोन होता. त्याचं नाव स्क्रीनवर दिसताच ती पुन्हा विचारात पडली. आतून ती त्याच्यावर जीवापाड प्रेम करायची, पण आता मात्र ती त्याच्यावर नाराज होती. "काय करू? घेऊ का फोन?" "नाही नको. माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं त्यांनी मला. मी पण नाही घेणार फोन." केतकी मनातच विचार करत होती. तिची बोटं स्क्रीनवर फिरत होती. "कोणाचा फोन आहे?"
"अगं, यांचा फोन आहे." केतकीने खाली मान घालत उत्तर दिलं. तिने खूप वेळेस सागरच्या फोनला निग्लेक्ट केलं होतं, तरी देखील सागर सतत फोन करत होता. तिला त्याचा हेवा वाटत होता आणि रागही आला होता. "अगं, विचार कसला करतेस? घे की फोन." प्रमिला तिच्या डोक्यात टपली मारत फोनकडे इशारा करत म्हणाली. "काय बाई जमाने आहे आजचा? एक दिवस पण बायको माहेरी आली तरी या आजच्या पोरांना चैन पडत नाही. आम्ही बाई बैलगाडीने जायचो. 8-8 दिवस आम्ही तोंड बघत नव्हतो नवऱ्याचं. आणि या आजच्या पोरी?" माय ठसक्यात बोलली. "तुम्ही जरा गप्प बसता का माय? अहो, तुमचा जमाना गेला. आता एरोप्लेन, हेलिकॉप्टर आलेत प्रवास करायला." प्रमिलाने माईला गप्प केलं. सागर अजूनही फोन हातात घेऊन केतकीची फोन उचलण्याची वाट पाहत होता. त्याने पुन्हा नंबर डायल केला, पण तिने फोन उचलला नाही. आता मात्र त्याचं मन कशातच लागणं कठीण होतं. एकतर तिच्याशिवाय घरात राहणं त्याला जमत नव्हतं आणि आता तिचं निग्लेक्ट करणं. "काय झालं भाऊजी? तब्येत तर बरी आहे ना?" "नाही," म्हणलं, "सारखं फोन हातात घेऊन फेऱ्या मारताय. केतकी फोन उचलत नाही का?" नीता नजर बारीक करत सागरला म्हणाली. "केतकी फोन उचलत नाही ही गोष्ट तुम्हाला कशी समजली?" सागर चहा पीत किचनमध्ये उभा होता. ते तुमच्या हातून फोन सुटत नाही म्हणून म्हटलं. हवं तर मी माझा फोन लावून देते. तुम्ही निवांत बोला." केतकी नीताने गडबडून उत्तर दिलं. "नाही नको. त्याची काही गरज नाही. आई, येतो गं मी." सागरने नीताच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि आईचा निरोप घेतला. तो 2 पावलं पुढे गेला तोच नीताचा मागून आवाज आला. "थांबा." सागर तिथेच थांबला. आता काय झालं? त्याने मागे वळून पाहिलं. एक गुड न्यूज होती. केतकी उद्या रात्री घरी येणार आहे. दुपारी बाबाचं बोलत होते. मी जवळच होते म्हणून मला समजलं. नीताने खुनशी भाव चेहऱ्यावर आणून उत्तर दिलं. केतकी येणार हे समजताच सागरच्या चेहऱ्यावर स्माईल आली. पण पुढे नीताने असा डाव रचला होता, ज्यावरून त्या दोघांच्या नात्यामध्ये एक सीमारेषा पडणार होती. या गोष्टीपासून सागर आणि केतकी अजूनही वंचित होते. तर मग मैत्रिणींनो, भाग आवडला असेल तर लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन भागाचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. आणि हो, सुपर थँक्स देऊन मला सपोर्ट करायला नक्की विसरू नका. भेटूया नवीन भागासोबत मन माझे यूट्यूब चॅनेलवर.